गुड मॉर्निंग. आजच्या लेक्चर मध्ये आपण 10th स्टँडर्डचा लास्ट लेसन 7 मेन्सुरेशन हा आपण बघणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला 4 प्रॅक्टिस सेट आहे. त्यातला पहिला प्रॅक्टिस सेट आज आपण बघणार आहोत. सिंपल लेसन आहे, फक्त या लेसन मध्ये फॉर्म्युले मात्र भरपूर पाठ करायचे आहे. आपल्याला हा 7वा लेसन आहे. 6 लेसन पर्यंत जेवढे फॉर्म्युले नव्हते त्याच्यापेक्षा जास्त फॉर्म्युले आहे एकाच चॅप्टर मध्ये. फॉर्म्युले भरपूर आहे, भरपूर पाठ करायचे आणि भरपूर आपल्याला जाऊन मार्क्स मिळवायचे. याचे 3 तरी एक्झाम्पल तुम्हाला विचारतात. 3 म्हणजे 3 आणि 3 6 7 8 9 मार्कांना आपल्याला लेसन जनरली विचारला जातो. याच्यात फॉर्म्युले खूप जास्त आहे, खूप फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागणार आहेत. फॉर्म्युले पाठ करताना काय करायचे तुम्हाला मी सांगतो. मस्त एका पेजवरती रफ पेजवरती सर्व फॉर्म्युले लिहायचे आणि जिथं आपण जास्त बसतो तिथं चिटकून द्यायचे. बसतो म्हणजे काय, जास्त खाता असेल तर तिथं त्या किचन मध्ये लावून द्यायचे. जेवण झाल्यानंतर जिथं बसतो तिथं लावून द्यायचे, म्हणजे अभ्यासाला तिथं लावून द्यायचे. टीव्हीच्या जवळ लावून द्यायचे, म्हणजे टीव्ही पाहता पाहता जाणीव झाली पाहिजे फॉर्म्युले पण पाठ करायचे. बरोबर. एक आपल्या पेज कुठे ठेवायचं, नोटबुक मध्ये ठेवायचं. नोटबुक उचकली का ते पेज बाहेर आलंच पाहिजे, तरच ते फॉर्म्युले पाठ होईल, अन्यथा फॉर्म्युले पाठ होणार नाही. खूप जास्त फॉर्म्युले ते पाठ केल्याशिवाय पर्याय नाहीये तुम्हाला. किंवा मग पेपरच्या आधी दिवशी थोडं हातावर लिहून जाऊ, हातावर लिहायला ते खूप आहे, एवढे लिहून घेणं शक्य पण नाहीये. एकच ऑप्शन राहिला, तो म्हणजे काय, लर्न करा, पाठ करा आणि मगच पेपरला जा. आणि एक्झाम्पल सोपे, या 2च गोष्टी, एक म्हणजे फॉर्म्युले पाठ पाहिजे आणि दुसरं कॅल्क्युलेशन चांगले जमले पाहिजे. या 2 गोष्टी जमल्यावर तुम्हाला ह्या लेसन मध्ये दुसरं काही डोकं लावायसारखं नाहीच. डायरेक्ट एक्झाम्पल आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. मग आता जो मेन्सुरेशन हा जो टॉपिक आहे हा पेज नंबर 140 वर आहे का. पेज नंबर किती आहे बुकच्या 140 वर. तर पेज नंबर 140 आणि पेज नंबर 141 याच्यावरती जवळपास आपल्याला 6 डायग्राम आहे आणि त्या 6 डायग्रामचे 6 प्रकारचे वेगवेगळे फॉर्म्युले पण आपल्याला दिलेले आहेत. मग हे फॉर्म्युले आपल्याला पाठ करायचे, तरच आपल्याला पहिला प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह होईल किंवा त्याच्या पुढचे प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह होणार आहे. मग आता मी काही लिहून देत नाही, कारण तुमच्या समोर आहे, फक्त समजून सांगतो काय, चालेल. मग आता जो पेज नंबर 140 वरती जो फॉर्म्युला आहे, ज्यातला पहिला काय बरं, क्युबाइड. आता 2 गोष्टी दिल्या, एक क्युबाइड दिला आणि एक काय दिलाय बरं, क्यूब दिलाय. लक्षात द्या आता काय म्हणतो मी. एक काय बरं क्युबॉइड आणि एक काय बरं क्यूब. ह्या दोघांमध्ये काय फरक आहे. क्यूब म्हणजे क्यूब किंवा क्युबाइड म्हणजे काय, सपोज आपली जी माचीस आहे काळी पेटी, ती कोणत्या शेप मध्ये, क्युबाइड. म्हणजे ज्याला 6 बाजू असतात. किती बाजू असतात, 6. त्याला आपण एक क्यूब पण म्हणू शकतो, क्युबाइड पण म्हणू शकतो. पण ज्याच्या 6च्या बाजू सारख्या आहे त्याला म्हणायचं क्यूब, आणि ज्याच्या 6 बाजू वेगवेगळ्या साईजच्या आहेत त्याला काय म्हणायचं, क्युबाइड. फॉर एक्झाम्पल क्यूब हा कशा असणार आहे, ज्याच्या 6च्या 6 पण बाजू कशा असणार आहे बरं, सेम असणार आहेत. या जवळपास सगळ्या सेम आहे. तर क्यूबच्या 6 बाजू कशा असणार आहे बरं, वेगवेगळ्या शेपच्या साईजच्या असणार आहे. हा काय झाला आपला क्युबाइड. ह्या 3 बाजू आपल्याला दिसतात आणि 3 बाजू माग आहे. मागून बघा दिसल्या का, याच्या पण 3 बाजू मागून आहे, दिसल्या का नाही दिसल्या, तर दाखवतो बघा. दिसल्या का, तर 6 बाजू दिसल्या का नाही दिसल्या, हा दिसल्या. हो म्हणा सर्वांना. व्हेरी गुड, थँक्यू. अरे गादड्यांनो, तुम्हाला गाडवा सर गावात नाही काढायला लावला, फक्त हो म्हणायला लावला. दिसल्या का, तर 6 बाजू. ज्याच्या 6 बाजू सारख्या असतात त्याला काय म्हणायचं, क्यूब, आणि ज्याच्या 6 बाजू सारख्या नाही त्याला काय म्हणायचं, क्युबाइड. आता आपल्याला याच्यामध्ये काही महत्त्वाचे शब्द आहे. उदाहरणार्थ काय, सरफेस. सरफेस फॉर एक्झाम्पल, सपोज हे डस्टर आहे, याला पण सपोज कन्सिडर करा 6 बाजू, 1 2 3 4 5 आणि खालून 6 बाजू आहे. म्हणजे हा एक प्रकारे काय बरं, क्यूब आहे का क्युबाइड आहे, हा क्युबाइड, कारण की सर्व साईज काय बरं वेगवेगळ्या, क्युबाइड आहे. मग आता सरफेसचा अर्थ काय बघा, हा वरचा जो भाग याला सरफेस म्हणायचं, बरोबर. हा अप्पर सरफेस आहे. आणि टोटल सरफेसचा अर्थ काय,
ही बाजू प्लस 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 ही बाजू, याला म्हणतो टोटल सरफेस. लक्षात आलं का? मग सरफेसचा अर्थ कळाला काय रे? नक्की आपल्याला सरफेस बघायचा आहे. त्यानंतर आपल्याला बघायचंय काय बरं? व्हॉल्यूम. काय बघायचंय? व्हॉल्यूम, किंवा आपण त्याला एरिया पण म्हणू शकतो. पुढे गेला एरिया पण आहे, व्हॉल्यूम पण आहे. व्हॉल्यूमचा आणि एरियाचा अर्थ काय बघा. या डस्टरमध्ये एकूण किती मटेरियल बसलेलं आहे त्याला काय म्हणायचं? व्हॉल्यूम. हा 3D आहे ना, याच्या 3 बाजू दिसतात म्हणजे 3D. हे काय 3D. या 3D मध्ये जेवढं काही मटेरियल बसलं आहे, जेवढं काही मटेरियल आहे का, त्या मटेरियलला काय म्हणायचं? व्हॉल्यूम. फॉर एक्झाम्पल, या डस्टरमध्ये अर्धा किलो साखर बसली तर अर्धा किलो याचं काय असणार आहे? व्हॉल्यूम असणार आहे. व्हॉल्यूमचा अर्थ काय आला? त्या कंटेंट मध्ये किंवा त्या ऑब्जेक्ट मध्ये किती मटेरियल इन्व्हॉल्व आहे, किती ऍड आहे, त्याला काय म्हणायचं? व्हॉल्यूम म्हणायचं. आणि एरिया कशाला म्हणायचं? 2D बाजू आहेत बघा. हा व्हाईट बोर्ड दिसतोय, हा कोणता आहे बरं? 2D. याच्यात 3 बाजू दिसते का नाही? याची एकच किंवा 2च बाजू दिसतात. मग एखादा याचा टोटल सरफेस काढायचं त्याला म्हणतो आपण एरिया. त्याला काय म्हणायचं? एरिया. मग आता आपल्याला लॅटरल सरफेस, टोटल सरफेस, एरिया आणि व्हॉल्यूम याचे फॉर्म्युले प्रत्येकाचे पाठ करायचे आहेत आणि याच्यावरच तुम्हाला पुढचा प्रॅक्टिस डिपेंड आहे. येईल लक्षात? मग आता पहिला कोणता दिलाय बरं? कोणती डायग्राम दिली? क्युबाइड. क्युबाइड म्हणजे अशा स्वरूपाची दिली, बरोबर ना? मग या क्युबाइडचा जर लॅटरल सरफेस एरिया काढायचा असेल, लॅटरल सरफेस एरिया म्हणजे काय? जो सरफेस एरिया दिसतो तो. 3च तर दिसतात आहे ना. जर त्याचा सरफेस एरिया जर काढायचा असेल तर फॉर्म्युला काय बरं? 2h इन ब्रॅकेट L प्लस B. H फॉर काय असते बरं? हाईट. L फॉर काय असते? लेंथ. आणि B फॉर काय असते? ब्रेड. ब्रेड म्हणजे काय? रुंदी. हाईट म्हणजे काय? उंची. आणि लेंथ म्हणजे काय? लांबी. आले लक्षात? हे तुम्हाला पाठ करायचंय. नेक्स्ट कोणता आहे बरं? टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया म्हणजे क्युबाइड आहे ना, याचा टोटल सरफेस एरिया म्हणजे काय? 1 2 3 4 5 6. त्या टोटलचा सरफेसचा एरिया आपल्याला काढायचा. काय काढायचा? टोटलचा एरिया. यालाच काय म्हणतो आपण? टोटल सरफेस एरिया. मग टोटल सरफेस एरिया काढायचा तर फॉर्म्युला काय बरं? 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस HL. आहे का फॉर्म्युला? सेकंड फॉर्म्युला. पाठ करा. आणि तिसरा कोणता काढायचा बरं तुम्हाला? व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय? या क्युबाइड शेप मध्ये किती कंटेंट आहे? पाणी, साखर, शेंगदाणे, गूळ काय असेल ते किती कंटेंट आहे, याला काय म्हणायचं? व्हॉल्यूम. आणि व्हॉल्यूम काढण्यासाठी तिघांचं फक्त काय करायचं? मल्टिप्लिकेशन. लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. येईल का लक्षात? क्युबाइड संपला. आता कोण आहे सेकंड वाला बरं? क्यूब. क्यूब म्हणजे काय? ज्याच्या तिन्ही पण बाजू काय बरं? सेम आहे. मग त्याची सुद्धा काय विचारतात? लॅटरल सरफेस एरिया. काय? लॅटरल सरफेस एरिया. लॅटरल सरफेस एरिया काढण्याचा फॉर्म्युला काय? 4L स्क्वेअर. बस. दुसरं काढायचं काय? टोटल सरफेस एरिया. याच्या पण सर्व बाजू सारख्या, याचा पण सरफेस एरिया काढायचा आहे. तर किती बाजू असतात बरं? 6. मग 6L स्क्वेअर. येईल का लक्षात? काय काढायचं? 6L स्क्वेअर. आणि थर्ड काय करायचं बरं? व्हॉल्यूम काढायचं आहे. व्हॉल्यूम म्हणजे काय? तिघांचं पुन्हा मल्टिप्लिकेशन. लेंथ इंटू हाईट इंटू ब्रेड्थ. पण इथं तिघं काही वेगवेगळे आहे का? नाही, सारखेच आहे ना. मग सारखे असून तुम्ही काय घेऊ शकता? L क्यूब घेऊ शकतात किंवा B क्यूब घेऊ शकतात किंवा H क्यूब घेऊ शकतात, काही पण घेऊ शकतात. आपल्याला काय दिलंय? L क्यूब. घेऊन टाका L क्यूब, काय प्रॉब्लेम. फॉर्म्युला काय आला? समजून घ्या आणि घरी जाऊन आजच पाठ करा. नेक्स्ट कोणता आहे बरं? सिलेंडर. सिलेंडर म्हणजे काय? असं उभा एक रॉड असतो ना घरात, सिलेंडरची टाकी, बकेट वगैरे असे. आता सोबत हा सिलेंडर कन्सिडर करूया. काय करू? सिलेंडर. यात बादली बिदल्या जे असते ते जवळपास सिलेंडर शेप असतात. मग या सिलेंडर शेपचं आर पुन्हा काय बरं? रेडियस. आपल्याला माहितच आहे स्मॉल आर काय असतो? रेडियस. H काय असते? हाईट. त्यानंतर D काय असतो? डायमीटर. B काय असतो? ब्रेथ. L काय असतो? लेंथ. हे सर आपल्याला माहित आहे. मग आता पुढे काय बरं? याचा कर्व सरफेस एरिया. बघा, हा एक सिलेंडर शेप कन्सिडर करा. कसा? हा बॉटल सारखा असं कन्सिडर करा. आणि याचा काय विचारलाय? कर्व सरफेस एरिया जर विचारला, कर्व सरफेस एरिया म्हणजे बघा अशा प्रकारे. म्हणजे आपल्याकडे बॉटल बिटल असेल, बॉटल आहे कोणा का? बॉटल बघ बरं. बॉटल लय भारी. हा काय बरं? सिलेंडर आहे ना. हा याचा हा काय असणार बरं? कर्व आहे ना. कर्व सरफेस एरिया.
हा काय असेल कर. मग याचा सरफेस एरिया काढायचा असेल तर फॉर्म्युला कोणता असणार आहे आपल्याला 2πrh. सेकंड काय बरं टोटल सरफेस एरिया. आता टोटल सरफेस एरिया म्हणजे काय आता आपण कोणता काढला फक्त कर सरफेस एरिया काढला ना. बट अजून तुम्हाला कळलं ना वरचा पण बाकी आहे आणि खालचा पण बाकी आहे. मग आता हा कोर सरफेस एरिया प्लस खालचा आणि वरचा एरिया या सर्वांची ऍडिशन म्हणजे काय असणार आहे टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. मग हे काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे बरं आपल्याला 2πr इन ब्रॅकेट r प्लस h. येईल लक्षात. आणि तिसरं काय याच्यात किती पाणी बसलं म्हणजेच काय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. आणि व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काढायचं असेल तर काय पाय r स्क्वेअर h. लक्षात येईल पाय r स्क्वेअर h. पुढचं काय बरं कोण. काय कोण. कोण म्हणजे काय ते आपण बड्डेला टोपीने घालतो तो काय एक प्रकारे कोणच आहे बरोबर ना. तो काय कोण आहे. बड्डेला जी डोक्यात टोपी घालते कोणच्या शेप मध्ये ना. मग त्याचं पण तुम्हाला काय विचारते बरं स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईट म्हणजे काय बघा ही टोपी जनरली अशी असते बड्डेची टोपी बरोबर का नाही. ही अशी असते आणि ही डोक्यात घालून द्यायची. त्याला चित्रमित्र असतात वरती. हा काय बरं आपला कोण आहे. स्लॅन्ट हाईट म्हणजे काय तिरपी उंची. ही झाली सरळ उंची याला म्हणतो काय आपण एच. हा काय झाला हाईट. इथून इथपर्यंत काय होईल बरं रेडियस. बट याला काय म्हणणार आपण स्लॅन्ट हाईट. काय म्हणणार आहे स्लॅन्ट एल ने दाखवतात ते. येईल का लक्षात. स्लॅन्ट हाईट म्हणजे काय तिरपी उंची. ओके. मग त्याचं पण तुम्हाला स्लॅन्ट हाईट काढायला लावतील. स्लॅन्ट हाईट काढायची म्हणजे काय करायचंय तुम्हाला हा एल काढायचा आहे. मग एल बघा हा हायपोटेन्यूज दिसतो ही हाईट दिसते ना बेस दिसतो. आपण काय करू शकतो पायथागोरसचा थेरम सुद्धा इथे यूज करू शकतो. आणि हेच जर काढायचे असेल तर काय करायचं एल इज इक्वल टू अंडर रूट एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आहे का असा फॉर्म्युला. ही स्लॅन्ट हाईट काढण्याचा फॉर्म्युला आहे. अलग लक्षात. एल इज इक्वल टू इन अंडर रूट एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. नेक्स्ट पुढे काय करायचंय बरं कर सरफेस एरिया. कर सरफेस म्हणजे बघा हा सरफेस असतो ना टोपीचा उतरता त्याला कर्व सरफेस येतो. त्याचा जर एरिया काढायचा तर फॉर्म्युला काय आहे पाय आर एल. काय फॉर्म्युला पाय आर एल. बरं टोटल सरफेस एरिया काढायचा आहे. टोटल सरफेस एरिया म्हणजे काय हा कर्व पण आणि खालचा पण एरिया असणार आहे ना. तो टोटल कर सरफेस एरिया म्हणजे टोटल जर सरफेस एरिया काढायचा असेल तर फॉर्म्युला काय आहे पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एल सॉरी एच सॉरी एल एच रे काय एल. लक्षात. आणि व्हॉल्यूम काढायचा. व्हॉल्यूम म्हणजे काय ह्या बड्डेच्या टोपीमध्ये किती फरसाण बसत झालं का काय फरसाण किती बसलं त्याला म्हणायचं व्हॉल्यूम. मग तो व्हॉल्यूम काय किती फरसाण बसलं काढण्यासाठी काय 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच. त्या टोपीत किती फरसाण बसतं ना त्याला व्हॉल्यूम म्हणतो ना आपण. क्लिअर होईल. नेक्स्ट काय बरं आपल्याला स्पेअर. स्पेअरचा अर्थ काय सर्कल आणि स्पेअर मध्ये काय फरक आहे. सर्कल हा 2D असतो फक्त असा असतो सर्कल त्याला वर्तुळ म्हणतो. आणि स्पेअर म्हणजे काय गोळा म्हणजे असा पूर्ण गोळा असतो. जसा बॉल वगैरे जे आहे ते काय स्पेअर आहे. रिंग जी असते ती सर्कल असते. सर्कल आणि स्पेअर मध्ये फरक कळाला काय जो बॉल फेकतो क्रिकेटचा तो कसा असतो स्पेअर आणि रिंग जी असते ती काय असते सर्कल. इथे आपण सर्कल ने पाहिजे काय पाहतो आपण स्पेअर. मग आता स्पेअर बद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारतील. स्पेअरला जर कट केलं तर काय होतं बरं हेमी स्पेअर. हेमी म्हणजे अर्धा. हेमीचा अर्थ काय अर्धा. मी याच्यावर 2 फॉर्म्युले आहेत बघा. पहिलं काय बरं स्पेअर. स्पेअरचा सरफेस एरिया काढायचा म्हणजे एखादा जो बॉल आहे चेंडू आहे त्याला सरफेस एरिया आहे ना सर्व तो काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे बरं 4πr स्क्वेअर. आणि त्याचा जर व्हॉल्यूम काढायचा आहे म्हणजे त्या बॉल मध्ये किती हवा आहे ते जर काढायचं असेल तर काय काढायचं आपल्याला कसं काढायचं आपल्याला 4/3 πr स्क्वेअर. येईल लक्षात. आणि स्पेअर काढाय सॉरी क्यूब आहे काय क्यूब. आणि हेमी स्पेअर काढायचं आहे म्हणजे काय अर्धा गोल काढायचा अर्धा. याचीच आपल्याला फक्त व्हॅल्यू विचारली असेल आणि त्याची जर आपल्याला कर सरफेस एरिया. कर सरफेस एरिया म्हणजे फक्त एवढं बरं का. हा एक कर सरफेस एरिया.
हा एरिया काढायचा तर फॉर्म्युला काय बरं 2 पाय आर स्क्वेअर. आलं लक्षात 2 पाय आर स्क्वेअर म्हणजे टोटल पेक्षा अर्धा राहील ना, मग 4 च्या ऐवजी 2 राहील. त्यानंतर टोटल सरफेस एरिया म्हणजे काय, हा कर्व प्लस हा वरचा, याला काय म्हणतो आपण टोटल सरफेस एरिया. मग याचा फॉर्म्युला जर विचारलं काय 3 पाय आर स्क्वेअर. आणि थर्ड काय बरं, ह्या वाटीमध्ये किती भात बसला, ही वाटी आहे ना, यात किती भात बसला म्हणजे काय व्हॉल्यूम. आणि तो व्हॉल्यूम काढायचा असेल तर काय फॉर्म्युला आहे बरं 2/3 पाय आर क्यूब. येईल का लक्षात. हे सर्व फॉर्म्युले 10, 12, 15, एक काम करा, हे सर्व फॉर्म्युले 10, 10 वेळेस लिहायचे आणि मला उद्या दाखवायचे 10, 10. हे फॉर्म्युले पाठ 10 दिवस लिहायचे म्हणजे पाठ झाले पाहिजे, तोंड पाठ. काही पण विचारलं तर सांगता आले पाहिजे. हे लक्षात. बरं म्हटले बाई, पाय म्हणजे तंगड. बर असू दे. 3D किंवा गोल जर असेल तर त्याची मेजरमेंट काढायची असेल तर पाय घेतात. पायची व्हॅल्यू आहे 22/7 और 3.40. एखादं गोलचं, आता मी जर तुम्हाला असं म्हटलं इथं काय हा चौरस आहे बरोबर ना, याचं तुम्हाला क्षेत्रफळ काढायचं असेल तर तुम्ही लांबी गुणिले रुंदी करून टाकत झालं, क्षेत्रफळ निघालं. पण याचं क्षेत्रफळ काढायला लांबी रुंदी आहे की याला नाहीये. बरं तुम्ही काय करतात मग असंच काढू शकतात, पण हा भाग तर नकोय आपल्याला. मग आपल्याला हा बाहेरचा भाग नकोय, आपल्याला फक्त मधला भाग पाहिजे. मग जेव्हा जेव्हा सर्कल येतो का तेव्हा तेव्हा पाय हा येतोच. ती पाय काय करते, त्या सर्कलची व्हॅल्यू दाखवत असते, बाकीचा मेजरमेंट नकोय असं. म्हणून पाय, आता पायले मोठी गोष्ट आहे, फिजिक्स मध्ये सांगेल तुम्हाला काहीतरी पाय ही काय गडबड आहे, पण ते 11वी 12वी सांगेल, आता गरजेचं नाही. फक्त आता एवढंच गरजेचं आहे, पायची व्हॅल्यू किती राहते 22/7. 11वी 12वीचं आता सांगून चालेल का मला, नाही 10, 10, 11वीला सांगेल ते काय. आणि हे काय लक्षात द्या, पायची व्हॅल्यू किती असते 22/7 और 3.40. हे लक्षात ठेवा. कधी कधी आपल्याला ही व्हॅल्यू वापरावी लागते, तर कधी कधी ही. दोघांचा अर्थ एकच आहे, पण कॅल्क्युलेशन सोपं कशी होतं ती व्हॅल्यू वापरायची आपल्याला, कधी ही तर कधी ही. येईल लक्षात नक्की. फॉर्म्युल्यात काय अडचण राहील का कोणाला, लक्ष द्या. चला आता आपण प्रॅक्टिस सेट 7.1 सुरू करणार आहे. त्याच्यामध्ये जवळपास 10-12 एक्झाम्पल वगैरे आहे ते आपण घेऊया. पहिले एक्झाम्पल काय बघा तुमच्या समोर आहे, फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ कोन. कसला व्हॉल्यूम काढायचा आपल्याला, कोनचा. कोन कसा असतो रे मग, क्वेश्चन नंबर 1 आहे तुमच्या समोर आहे. कोन असा असतो ना, आईस्क्रीमचा कोन. याचं काय काढायचं तुम्हाला, व्हॉल्यूम. काय काढायचं आहे, व्हॉल्यूम. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ कोन इफ द रेडियस ऑफ द बेस इज 1.5 सेंटीमीटर. रेडियस काय दिली रे 1.5 सेंटीमीटर. काय दिले, सेंटीमीटर. नेक्स्ट काय दिले, अँड इट्स परपेंडिक्युलर हाईट. म्हणजे हाईट काय दिली आपल्याला, परपेंडिक्युलर हाईट काय दिली बरं 5 सेंटीमीटर. म्हणजे असा एक आपल्याला कोन दिलाय ज्याची आपल्याला ही रेडियस दिली. रेडियस किती रे 1.5 सेंटीमीटर. आणि हाईट दिली, ही हाईट किती दिली बरं 5 सेंटीमीटर. आणि काय फाइंड आउट करायचं आहे बरं, व्हॉल्यूम. मग आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय बरं सांगा मग, व्हॉल्यूम ऑफ कोन. व्हॉल्यूम ऑफ कोन. मग आता काय करायचं आपल्याला, कोनचा व्हॉल्यूम काढायचा आहे ना. काय सांगितलं मी तुम्हाला, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. हा कोणाचा फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूम ऑफ कोन. तुम्हाला मी सांगितले आधीच, एच पायाची व्हॅल्यू नेहमी काय घ्यायची, एक तर 22/7 घ्यायची किंवा काय घ्यायची 3.40. जर बुक मध्ये सांगितलं असेल, क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिला असेल का अशी व्हॅल्यू घ्या, तर तीच घ्यायची. आणि सांगितलेलं नसेल तर कोणती पण घेऊ शकतो, नो प्रॉब्लेम. मग आता फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. 1/3 इंटू पायची व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो, इथं आर किती बरं 1.5, म्हणजे 7 डिवाइड होणार नाही, इथं पण होणार नाही. मग एक काम करू, पायची व्हॅल्यू काय घेऊ 3.40, कारण की डिवाइड व्हायला चान्स नाहीये. इंटू आर स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर बरं इथं 1.5 चा स्क्वेअर इंटू एच म्हणजे काय रे इथं 5. यांचा आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग इज इक्वल टू 1.3
फक्त कॅल्क्युलेशन थोडं, एक तर फॉर्म्युला पाठ होणं गरजेचं आहे आणि दुसरं काय थोडं फॉर्म्युला थोडं कॅल्क्युलेशन थोडं हार्ड असतं याच्यावाले व्यवस्थित करा फक्त. मग तिथं 1/3 तासात लिहिला, 1.40 तासात लिहिला. 15 चा स्क्वेअर किती असतो बरं 225. पॉईंट नंतर किती नंबर इथं 1, इथं स्क्वेअरला किती येतात 2 येतात. इंटू काय येणार आहे 5. 1.5 चा स्क्वेअर 2.25 असतो. ओके, इथपर्यंत केलं. आता आपण काय करूया सर्वांचं डिवायडेशन केलं तरी चालेल किंवा तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लिकेशन केलं तरी सुद्धा चालेल. एक काम करू आपण डिवायडेशनच करून टाकू. येणे याला डिवाइड करून टाकू पहिलं, म्हणजे कॅल्क्युलेशन थोडं सिंपल होईल. 3 1 जा 3, 3 1 जा 3, पॉइंट आहे म्हणून पॉइंट देऊन टाकला. आता 1 ला 3 ने डिवाइड होईल का नाही, म्हणून एक 0 एक्स्ट्रा घेतला. मग आता कशाला करायचं 40 ला. 3 1 जा 3, 3 4 जा किती नाही बरं 12. 12 म्हणजे किती उरले आता आपल्याकडं 2. 2 ला तर डिवाइड होत नाही म्हणून काय घेतला पुन्हा एक्स्ट्रा 0. पुन्हा 3 1 जा 3, 3 6 जा किती नाही बरं 8. पुन्हा 2 उरला, पुन्हा तो 8 येणार आहे. पॉईंट नंतर 2 3 संख्या घ्या थांबून घ्या. पुन्हा एक सांगतो, आपलं येणारं आन्सर हे x पॉइंट समथिंग, 1-2 अंक बरोबर असले तरी खूप होतं. पॉईंट नंतर एकच अंक, कारण की कंटिन्यू सॉल्व होत का जाणार आहे, एवढं 2 दिवस लागले तरी बंद होणार नाही, केवढं चालूच राहिले. त्यामुळे काय करा पॉईंट नंतर 1-2 व्हॅल्यू काढा, थांबून घ्या, काही फरक पडत नाहीये. मग इथं आपण तर 3 काढल्या काय हरकत नाही. मातीचं काहीच राहिलं नाही. 1.046 इंटू या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून टाकू ना. 5 5 जा किती नाही बरं 25. 5 2 जा 10 + 2 12, कॅरी किती केला 1. 5 2 जा 10 + 1 किती येणार आहे 11. टोटल पॉईंट नंतर किती नंबर आहे 2, इथं पण पॉईंट नंतर किती राहील 2. आता या दोघांचं फक्त काय करायचं रे आपल्याला मल्टिप्लिकेशन. बघ काय होईल, काय 1.046 इंटू काय करायचं 11.25. डायरेक्ट कॅल्क्युलेशन करून टाका. 5 6 जा किती येणार बरं 5 6 जा 30. 5 4 जा 20 + 3 किती येणार आहे 23. 5 0 जा 0 आणि 2 ला 2 तासात 5 1 जा 5. आता कोणी मल्टिप्लाय करायचं आहे 2 ने. 2 6 जा किती येणार बरं 12. 2 4 जा 8 + 9. पुन्हा 2 0 जा 0, 2 1 जा 2 1 जा 2. ओके, आता दुसऱ्या संख्येने 1 ने जर डिवाइड मल्टिप्लाय केलं तर 6 ला 6 तासात, 4 ला 4 तासात, 0 ला 0 तासात, 1 ला 1 तासात. आता तिसऱ्या संख्येनंतर चौथी पुन्हा 1 ने मल्टिप्लाय केलं तेच येणार आहे 6 4 0 1. यांची सरांची काय करायची असते आपल्याला ऍडिशन. 0 0 3 2 काय नाही 5, इथे 11 आणि 6 किती आहे 70, कॅरी केला काय 1. 5 + 4 9 + 1 10 + 6 16, पुन्हा कॅरी केला 1. 2 + 2 6 आणि 1 7, 1 ला 1 आणि 1 ला 1. मला सांगा टोटल एक्झाम्पल मध्ये पॉईंट मध्ये किती नंबर आहे 5. 1 2 3 4 5 ना. मग आन्सर मध्ये पण पॉईंट नंतर 5 नंबर आले पाहिजे. 1 2 3 4 आणि 5, म्हणजे यांचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे 11.7675. तुम्हाला आधीच सांगितलं पॉईंट नंतर 1-2 सांगितले तरी सफिशियंट असतं, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ कोन इज किती असणार आहे 11.76. इथं ना ते लिहायचं, मी तेच सांगतो ना तुम्हाला. पॉईंट नंतर 2 संख्या लिहिले तरी सफिशियंट आहे. आणि तसं पॉईंट नंतर संख्या आल्या संख्येनंतर किती 0 आले तर त्याला अर्थ नसतो. त्याला काय अर्थ असतो लय वेळ झाला ना आपले, त्याला काय अर्थ नसतो. लक्षात येईल का नक्की एकदम, काय डाऊट राहील काय बरं. सेकंड एक्झाम्पल काय बरं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ स्क्वेअर ऑफ डायमीटर किती दिलाय बरं आपल्याला 6. डायमीटर किती दिलाय 6. म्हणजे एक स्पेअर दिलंय की लक्ष द्या. स्पेअर म्हणजे असा गोल आहे ना, आणि याचं काय दिलं आपल्याला डायमीटर. डायमीटरचा अर्थ काय रे रेडियसच्या 2 टाइम्स असतो डायमीटर. डायमीटर रेडियस माहिती आहे फरक. मग डायमीटर किती दिलाय आपल्याला टोटल 6 सेंटीमीटर. पण आपल्याला फॉर्म्युलेमध्ये कुठे डी पाहिला का रे आपण नाही, डायमीटर कुठे पाहिलं नाही. हा पण काय लागतो आपल्याला रेडियस आर लागतो ना. मग आर निघेल का रे याच्यावरून, कसा निघेल R = D/2. हा फॉर्म्युला असतो.
डायमीटरच्या हाफ केल्यावर कोण मिळतो आपल्याला? रेडियस मिळतो, बरोबर ना? मग आता याचं काय काढायला लावलंय रे आपल्याला? व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. काय काढायला लावलंय? व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. स्पेअर म्हणजे या गोलचं काय करायचं तुम्हाला? व्हॉल्यूम काढायचं आहे. मग आता काय काय गोष्टी दिल्या तुम्हाला? तर पहिली गोष्ट आहे काय बरं? डी दिलाय, डायमीटर दिलाय. किती दिले रे? 6 सेंटीमीटर. पण डायमीटर आपल्याला कुठं लागतच नाही, आपल्याला काय लागतो रे? रेडियस. रेडियसचा अर्थ असतो डायमीटर अपॉन 2. डायमीटर किती आहे? 6 अपॉन 2 म्हणजे रेडियस किती होणार आहे? 3 सेंटीमीटर. तर तुम्ही लिहू शकता रेडियस इज इक्वल टू काय? 3 सेंटीमीटर. आली का रेडियस आपली? आता बाकी काही दिलेलं आहे का? नाही आहे ना? मग आपण फॉर्म्युला बघू ना. काय फॉर्म्युला असतो? काय काढायचं आता आपल्याला? व्हॉल्यूम ऑफ स्पेअर. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असतो रे? बघा, व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. हा काय असतो? व्हॉल्यूम ऑफ स्पेअर, बरोबर ना? मग त्याच्यात फक्त काय करायचं तुम्हाला? व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे. मग आता काय बघा, 4/3 इंटू पायची व्हॅल्यू 3 पॉईंट किती इथं? 40 इंटू रेडियस किती बरं इथं? रेडियस 3. मग 3चा काय घ्यायचं इथं? क्यूब घ्यायचा तुम्हाला. 3चा काय घ्यायचा आहे? क्यूब. एक काम करू शकतो आपण बघा, बरं काय हरकत नाही, इथंच घेतो चला, काय हरकत नाही. इथं 4/3 इंटू 3.40 इंटू 3चा क्यूब किती असतो रे? 27. 3चा क्यूब स्क्वेअर असतो 9. 9 ला पुन्हा 3 ने मल्टिप्लाय केला का होतो? 27. 3चा क्यूब काय? 27. डिवाइड होईल का कशाने? यस. 3 1 जा 3, 3 9 जा 27, बरोबर ना? मग आता इकडे लिहितो. मग आता व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इज इक्वल टू कोण बाकी आपल्याकडे इकडं? 4 इंटू 3.40 इंटू 9, बरोबर ना? इंटू काय? 9. यांचं सर्वांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. मग आता 4 4 जा किती जाणार आहे? 60. 4 1 जा प्लस 1 किती जाणार आहे? 5. 4 3 जा 12. टोटल मल्टिप्लिकेशन मध्ये पॉइंट नंतर किती नंबर आहे? 2. मग इथं पण 2 आले पाहिजे ना. आणि आता शेवट कशाने मल्टिप्लाय करायचं आपल्याला? 9 ने सुद्धा मल्टिप्लाय करायचं आहे. मग आता 9 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल बघा, 9 6 जा किती? 50 9 54 म्हणजे किती जाणार आहे? 54. 9 5 जा किती जाणार आहे? 45 प्लस किती होते? 5 म्हणजे किती जाणार पाहिजे? 50. पुन्हा इथं 0 घेतला म्हणजे कॅरी काय केला आता? 5. 9 2 जा 80. 80 प्लस 5 किती जाणार आहे? 23. कॅरी किती केला? 2. 9 1 जा 9 प्लस 2 किती जाणार आहे? 11. टोटल मल्टिप्लिकेशन मध्ये पॉइंट नंतर किती नंबर आहे? 2. मग आपल्या इथं सुद्धा किती आले पाहिजे? 2. आणि देअरफॉर आपण काय काढलं बरं? व्हॉल्यूम ऑफ स्पेअर इज इक्वल टू काय राहणार आहे? 130.04 युनिट काय इथं? सेंटीमीटर क्यूब. युनिटली चला, युनिटला तुम्हाला मार्क्स असतो अर्धा मार्क, 1 मार्क असतो. 3 मार्काचं एक्झाम्पलला तुम्हाला अर्धा 1 मार्क युनिट नसेल तर जातो, त्यामुळे युनिट लिहा. युनिट कसं लिहायचं तर मला सांगा, इथं सेंटीमीटर आहे ना, पण ही काय बरं? रेडियस सेंटीमीटर आहे. मग सेंटीमीटरचं काय बरं? क्यूब आहे. मग जसं आपण 3चा क्यूब घेतला तसा सेंटीमीटरचा पण क्यूब घेऊन टाकायचा, झाला युनिट. येईल का लक्षात? ठीक आहे, करशाल का? थर्ड एक्झाम्पल करशाल. सिंपल आहे. फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. फॉर्म्युला तुमच्याकडे आहे, होईल का? नक्की एकदम. फोर्थ वाला होईल का सॉल्व? चौथं होईल ना सॉल्व? ते तर सिंपलच आहे. 5वं नाही, विषय लय हार्ड आहे भाऊ. 5वं घेऊ? 6वं नाही घेतो, 5वं मी घेतो. पहिलं घेतलं, दुसरं घेतलं, तिसरं करणार म्हणते, चौथं करणार म्हणते. मग डायरेक्ट घेऊ का 5वं? नक्की? काय डाऊट राहील?
घेऊ पाचवं मग एकदम बाकी सॉल्व करा बरं का पण मग एक्झाम्पल नंबर काय असेल इथं 5 शर्मा लक्ष दे बाई येत काही नाही आपल्याला बघा काय द डायमेन्शन ऑफ क्युबाइड असं काय दिलंय आपल्याला क्युबाइड दिलाय म्हणजे तुम्ही काळा म्हणून डायग्राम काढले तरी चालते डायग्रामला मार्क्स नसतात पण काळा म्हणून आपण काढतोय क्युबाइड असा असतो क्युबाइड काय असा आहे बरोबर ना हा द डायमेन्शन म्हणजे डायमेन्शन दिली क्युबाइड सर्वात मोठी काय 44 सेंटीमीटर मग साहजिक असेल ना 44 सेंटीमीटर असेल पुढे काय दिली बरं 21 सेंटीमीटर एक बाजू काय तर 21 सेंटीमीटर असेल असं दिलं आणि एक काय बरं 12 सेंटीमीटर ही पण 12 सेंटीमीटर दिलेली आहे 21 आहे ना सॉरी 21 हाईट सपोज 21 असं आपण कन्सिडर केलं इट इज मेल्ट अच्छा एक काय दिलं आपल्या क्युबाइड दिलेला आहे तो क्युबाइड काय करायचा मेल्ट करायचा मेल्ट म्हणजे काय एक लोखंडाचा क्यूब असणार आहे तो मेल्ट करायचा म्हणजे काय करायचं पाणी अँड अ कोन ऑफ हाईट 24 सेंटीमीटर इज मेड आणि हा जो क्युबाइड आहे का हा मेल्ट करायचा आणि याच्यापासून काय बनवायचं आपल्याला एक कोन बनवायचा आहे काय बनवायचं एक कोन बनवायचा आहे ज्या कोनची हाईट किती सांगितली आपल्याला 24 ही हाईट असते ना इथपर्यंत 24 सेंटीमीटर हाईट बनवायची आहे फाइंड द रेडियस ऑफ इट्स बेस म्हणजे हिची आपल्याला काय करायची रे आता रेडियस मग क्वेश्चन कळाला काय एक क्युबाइड आहे लोखंडाचा त्याला मेल्ट करून टाकायचा आहे आणि त्या मेल्ट पासून काय बनायचं आहे कोन बनवायचा आहे ज्या कोनची हाईट किती असली पाहिजे 24 मग 24 हाईटचा जर कोन बनवायचा झाला किंवा बनवला तर त्याचा रेडियस किती राहील रेडियस काढायची आर काढायची बरोबर ना आता बघा हा जर क्युबाइड 1 kg जर असेल आणि याला मेल्ट केला आणि हा कोन बनवला तर हा कोन किती केजीचा असेल हा जर 2 kg असेल तर हा सुद्धा एक गोष्ट आपल्याला कन्फर्म कळाली आता काय याचा व्हॉल्यूम आणि याचा व्हॉल्यूम कसा आहे रे सेम कारण की तोच तर मेल्ट करून हे बनवायचं आहे ना म्हणजे व्हॉल्यूम काय सेम व्हॉल्यूम मध्ये काही फरक नाहीये मग याचा व्हॉल्यूम माहित पाहिजे आपल्याला याचा व्हॉल्यूम माहिती पाहिजे मग ते इक्वल मध्ये आपण घेऊ शकतो मग आता काय काय गिवन मध्ये दिलं ते आपण बघूयात गिवन मध्ये काय पहिलं कोणाबद्दल माहिती दिली बरं पहिली दिली क्युबाइड बद्दल माहिती बरोबर ना पहिले कोणाबद्दल दिली क्युबाइड मग क्युबाइडचं काय काय घेऊ बरं आपण काही लेंथ वगैरे काय काय दिलं असेल कशाला काही म्हणा काही प्रॉब्लेम नाहीये क्युबाइड काय काय दिली बरं लेंथ असेल सपोज काय 44 ब्रेथ असेल काय ते 12 आणि हाईट असेल सपोज काय 21 सेंटीमीटर आहे सर्व युनिट दिले ना हे काय सेंटीमीटर हा बी सेंटीमीटर सर सेंटीमीटर मध्ये आहे रेडियस सुद्धा सेंटीमीटर मध्ये चॅनल आहे ओके त्यानंतर हा काय दिला आपल्याला कोनची हाईट काय दिली आपल्याला 24 आणि काय काढायचं आपल्याला रेडियस काढायचंय काय दिलं काय विचारलं ते सर्व आपण याच्यात लिहून टाकलं आता एक गोष्ट आपल्याला कळाली ना हा मेल्ट केल्यावर हा असल्यावरती दोघांचा व्हॉल्यूम कसा असणार आहे सेम काही फरक राहणार आहे का नाही व्यवस्थित लक्ष द्या चांगलं एक्झाम्पल आहे व्हॉल्यूम ऑफ कोण बरं क्युबाइड याचा व्हॉल्यूम आणि याचा व्हॉल्यूम कसा असणार आहे इक्वल इज इक्वल टू काय असणार आहे बरं व्हॉल्यूम ऑफ कोन दोघांचा पण व्हॉल्यूम कसा असणार आहे सेम तर असणार आहे ना मग मला सांगा बरं व्हॉल्यूम ऑफ क्युबाइड कसं काढतो बरं आपण L इंटू बी इंटू एच तिघांचं काय असतं बरं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असणार क्युबाइडचा व्हॉल्यूम ऑफ कोणचा काय फॉर्म्युला असतो व्हॉल्यूम काढण्यासाठी 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच हा कोणाचा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ कोन काय इक्वल मध्ये लिहिलं कारण की दोघांचा व्हॉल्यूम कसा आहे सेमच आहे आता आपण काय करू व्हॅल्यू टाकून देऊ याच्या व्हॅल्यू याच्यात टाकू याच्या व्हॅल्यू याच्यात टाकून देऊ देअरफॉर लेंथ किती म्हटलं इथं 44 सेंटीमीटर इंटू ब्रेथ किती म्हटलंय बरं 12 सेंटीमीटर इंटू हाईट किती बरं 21 इज इक्वल इथं 1 किती आहे 3 इंटू हाईटला काही नाही रेडियसला काही नाही
काय हरकत नाही, आपण बघू गरज पडेल तसं. 22/7 घेऊन टाकू पायची व्हॅल्यू इंटू रेडियस किती बरं नाही दिलेला, काढायचा आहे तो रेडियस तर काढायचा, इंटू हाईट किती बरं 24. सर्व व्हॅल्यू टाकल्या का मग सर्वांचं कॅल्क्युलेशन केल्यावरती आपल्याला आर मिळेल ना. मग आता आपण काय करू कॅल्क्युलेशन. बर हा 22 इथं काय बरं डिनोमिनेटरला आहे, अपोजिट साईडला कुठे गेला सॉरी न्यूमिनेटरला, हा अपोजिट साईडला गेलो कुठे डिनोमिनेटरला. म्हणजे 22 ने 44 ला डिवाइड होईल ना, बरोबर ना. करू का डायरेक्ट इथं नक्की. 22 1 जा 22, 22 2 जा किती होणार आहे 44. इथपर्यंत कळालं सर्वांना नक्की. ओके नेक्स्ट. या 3 ने 24 ला पण डिवाइड होईल बघा ना. 3 1 जा 3 आणि 3 8 जा किती होणार आहे 28. ओके अजून काय आहे का नाहीये डिवाइड व्हायला. आता एक काम करू आपण 2 इंटू 12 किती होणार आहे बरं 24. 2 इंटू 12 किती होणार आहे 24 इंटू काय बरं पुन्हा 21. ओके हा डिवाइड 7 ला अपोजिट साइडला गेला काय होईल मल्टिप्लाय इंटू किती होणार आहे बरं 7 इज इक्वल टू इथं काही नाही इथं काही नाही इथं काही नाही हात तिकडे न्यायला इथं काय राहिलं बरं आर स्क्वेअर इंटू काय बरं इथं 8 इंटू काय 8 आहे. हा इंटू 8 इकडे आलं काय होईल रे डिवाइड होईल का नाही. म्हणजे याचा अर्थ आहे 8 ने आपण 24 ला डिवाइड करू शकतो का मग करू शकतो ना. 8 1 जा 8 8 3 जा 24. ओके नेक्स्ट आता काय बघू आपण काय उरलं आपल्या तिथं 3 इंटू 21 इंटू 7 इज इक्वल टू काय बरं आर स्क्वेअर बरं का. आता एक गंमत बघा काय जर यांचं डायरेक्ट कॅल्क्युलेशन जर केलं आणि त्याच्यानंतर आपल्याला स्क्वेअर रूट काढायचंय बरोबर ना, कारण की आपल्याला आर स्क्वेअर पाहिजे आहे का नाही आपल्याला कोण पाहिजे आर. म्हणजे आपल्याला पुढे गेला स्क्वेअर रूट काढायचंय ना. या सर्वांचं मल्टिप्लिकेशन केलं तर स्क्वेअर रूट काढायला आपल्याला जड जाईल. त्यापेक्षा आपण एक डोकं लावू काय लावू बघा. देअरफॉर 3 ला 3 तसाच ठेवला 21 म्हणजे 3 इंटू 7 बरोबर का नाही 7 3 21 आणि हा 7 शेवटचा मी तसाच लिहिला इज इक्वल काय बरं आर स्क्वेअर. आता बघा 3 इंटू 3 किती होणार आहे बरं 9 इंटू 7 इंटू 7 किती होणार आहे बरं 49 इज इक्वल काय बरं आर स्क्वेअर. बट आपल्याला फक्त काय काढायची रे रेडियस पण आपल्याला काय आला आर स्क्वेअर आला. मग आपण इथं काय घेणार आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. मग मला सांगा 9 चा स्क्वेअर रूट किती येणार इथं 3 49 चा किती येणार आहे 7 इज इक्वल टू आर चा स्क्वेअरचं काय होणार आहे आर होणार आहे. मग देअरफॉर आर इज इक्वल टू 7 इंटू 3 किती होणार आहे. मग रेडियस किती आली तुमची 21 सेंटीमीटर आणि 30 तर काढायची होती आपल्याला काय काढायची होती रेडियसच काढायची. येईल का लक्षात नक्की एकदा काय डाऊट राहील. हे झालं आपलं एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल आपले झाले 5. आता कितवा घ्यायचा आपल्याला 6. चेक करून पडलं कोणी खाली काहीतरी आवाजाला पडायचा. एक्झाम्पल नंबर आपल्याला बघायचा आता 6. काय बघा एक आंघोळीचा मग्गा दिलाय आणि एक बादली दिलेली दिलाय ना दिलाय का नाही दिलं. एक मग्गा दिला आणि काय दिली आंघोळीची बादली. बघू काय ऑब्झर्व द मेजर्स ऑफ spot in figure 7.8 and 7.9. How many jugs of water can the cylindrical pot hold? कळला क्वेश्चन काय आहे नाही बर. क्वेश्चन असं दिलाय एक तुम्हाला जग दिलेला आहे आणि एक काय दिलाय तुम्हाला सिलेंड्रिकल एक भांड दिलेलं आहे मोठं भांड आहे. मग आता ते असं म्हणतात ते भांड जे आहेत का ते आपल्याला भरायचंय कशाने पाण्याने. एक असा काय दिला जग उलट आहे का सुईचा आहे सुईचाच. म्हणजे हा कोण झाला इथं कोण शेप आहे ना याला अशी दांडी बिंडी दिली काहीतरी याला हा थोडा मोठा झाला छोटा झाला मोठाच झाला आणि एक काय इथं सिलेंड्रिकल एक पॉट दिलेला आहे. पॉट म्हणजे काय आहे भांड दिलंय
एक बादली रिकामी आणि इकडे एक मोठं पाण्याने भरलेलं टीप आहे इकडं. त्या टीप मधून आपल्याला काय करायचं आहे, हा जग भरायचा आहे आणि या भांड्यामध्ये वाटायचं. तर हे टोटल भांड पाण्याने भरण्यासाठी हे जग किती ओतावे लागेल असं विचारलं. आंघोळीची बादली आहे रिकामी आहे, आंघोळ करायची आहे, काही नाही करते या बादल्या सोडून, पण काहींना आंघोळ करायची आहे, मग त्या मग्ग्याने काय करायची, बादली भरायची. तर ती बादली भरण्यासाठी एकूण किती मग्गे लागतील ते आपल्याला विचारलंय. साधा सिंपल प्रश्न आहे. आलं लक्षात क्वेश्चन? आलं लक्षात काय? मग आता बघू काय काय दिलंय. काय दिलंय रे, लिहिलेलं काहीच नाही, डायरेक्ट डायग्राम मध्येच दिलंय. बरं, ह्या मग्गे हा जो जग आहे का, जग आहे, याची रेडियस दिली, किती दिली रे, 3.5 सेंटीमीटर. आणि दुसरं काय दिलंय आपल्याला, हाईट. हाईट किती दिली आपल्याला, 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर. 10. हा, लक्ष दे ना बाबा. बरं झालं नाही तर तू लॅब मध्ये निघला असता. एवढं धक्का देता का अरे, उठवायला लावलं तुला, तू तर डायरेक्ट टाइम तर तू ठेवला चालला होता. बर बर, दुसरं काय दिलं रे आपल्याला इथं, रेडियस दिली आपल्याला, रेडियस हे किती दिली आहे, 7 सेंटीमीटर. आणि दुसरं काय दिलंय रे, या बादलीची हाईट 10 सेंटीमीटर. बरोबर ना? आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. बादली आहे 10 लिटरची. किती लिटरची आहे, 10, ज्याच्यात अख्खं घरदार आंघोळ करीत. आता नाही बोलणार परत काही दुसऱ्याचं आपल्याला. तर याच्यात किती पाणी बसणार आहे, 10 लिटर. मग किती लिटरचा आहे, मग मला सांगा ही बादली भरण्यासाठी किती मग्गे वाचावं लागेल. 2 तू धुवून घे घरी, बिगत तशी किती धुवायची. मग आता काय करायचंय बघा. हो हो, मग काय करतो, डान्स चालू. बर, वतले का मग्गे. आता दुसरा मी प्रश्न विचारतो. ह्या मग्ग्यात एकूण 2 लिटर पाणी बसतं. किती बसतं, 2. आणि ही बकेट आहे 12 लिटरची. तर ही बकेट भरण्यासाठी किती मग्गे लागेल. हे तुम्ही का करू राहिले माहिती का, असं कारण ही बकेट किती लिटरची, बरं 12 लिटर. याचा झाला हा व्हॉल्यूम. डिवाइड काय करताय, 2 लिटरचा मग्गा, मग्ग्याचं झालं व्हॉल्यूम. मग बकेटचा व्हॉल्यूम आपण मग्ग्याच्या व्हॅल्यूम यांचं कॅल्क्युलेशन केलं तर किती मग्गे लागतील, 6. मग आता आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा या जारचं व्हॉल्यूम काढायचं आहे, नंतर या मगचा व्हॉल्यूम काढायचा आहे. मग याच्या व्हॅल्यूमने याच्या व्हॅल्यूमला डिवाइड करायचंय आणि किती मग्गे लागतील ती बादली भरायला ते आपल्याला मिळेल. क्वेश्चन कळाला का, नक्की का, सॉल्व्ह करू का, करूच करतो, काय हरकत नाही. चला मग आता आपल्याला काय काय माहित पाहिजे, बरं पहिल्यांदा हे काढू, याचं व्हॉल्यूम किती, कोणाचं काय काय म्हटलं, बादली म्हटलं याला नाही, याला काय म्हटलं, सिलेंड्रिकल पॉट म्हटलेलं आहे. याचं गिवन काय दिलंय बरं, कोणचं गिवन, हाईट इज इक्वल टू 10 सेंटीमीटर अँड रेडियस इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. बरं, याच व्हॉल्यूम पहिला काढून घेऊ आपण. मग मला सांगा हा जग आहे म्हणजे कोणत्या शेप मध्ये, सिलेंडर, तो कोण. मग कोणचा व्हॉल्यूम काढायचा, तर काय फॉर्म्युला आहे बरं, व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय r स्क्वेअर h. व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला माहिती आपल्याला. त्यानंतर कोणाचा फॉर्म्युला माहित पाहिजे आपल्याला, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. काय असतो बरं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला, पाय r स्क्वेअर h. पाय r स्क्वेअर h. आता मी मागेच सांगितलं, प्रश्न काय विचारला आहे, हाऊ मेनी जग ऑफ वॉटर कॅन बी सिलेंडर पॉट होल्ड. तर ह्या बादलीमध्ये किंवा ह्या भांड्यामध्ये एकूण किती पाण्याचे मग्गे बसणार आहे. मग हे काढण्यासाठी आपण काय करतो बरं, नंबर ऑफ, काय म्हणू शकतो, नंबर ऑफ
याला काय म्हटलंय, जग म्हटलंय का, नंबर ऑफ जग. आणि मी तुम्हाला माहितीच आहे ना नंबर ऑफ जग कसं काढायचं. नंबर ऑफ जग कसं काढायचं, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर अपॉन व्हॉल्यूम ऑफ कोन. मग व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर अपॉन काय होणार आहे, व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा काय फॉर्म्युला आहे बरं, पाय आर स्क्वेअर एच अपॉन व्हॉल्यूम ऑफ कोनचा काय फॉर्म्युला आहे, 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच. हे जास्त सोपं होईल. ओके, पायची व्हॅल्यू इथं किती आहे, 22/7. इथं सुद्धा काय 22/7. कॅन्सल करून टाकू, लय डोक्याला ताण मिटला आपल्या. आर आर कॅन्सल करू शकतो का, व्हेरी गुड. का, कारण की याचा आर किती बरं 3.5, याचा आर किती रे 7. ते कॅन्सल नाही करू शकत. बरं अजून काय, हाईट पण कॅन्सल नाही करू शकत, नाही हाईट करू शकतो ना. याची हाईट किती आहे, याची पण हाईट किती आहे, करू शकतो, सेम असल्यामुळे करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून आता कॅल्क्युलेशन थोडं छोटं होईल बघा. नंबर ऑफ जग्स इज इक्वल टू कोण उरलेलं आपल्याकडे इथं, आर स्क्वेअर अपॉन 1/3 इंटू आर स्क्वेअर. बस हे करणं सोपं राहील पहिल्यापेक्षा. नाही तर मी मगाशी केलेलं एवढं एक कॅल्क्युलेशन प्लस याचं पण एक कॅल्क्युलेशन आलं असतं, मग दोघांचं डिवायडेशन केलं असतं, तोपर्यंत देव आठवले असते. हे आपणच करू. डिवाइडचं डिवाइड असल्या मल्टिप्लाय होतो, म्हणजे डिवाइडचं डिवाइड हा कुठे जाणार आहे, याला जाऊन मल्टिप्लाय होईल, म्हणजे 3r स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. व्हॅल्यू टाकून देऊ आता, लय गडबड करण्याचा अर्थ नाही, तू टाकून व्हॅल्यू. नंबर ऑफ जग इज इक्वल टू 3 इंटू पहिला कोण आहे बरं, सिलेंडर आहे ना, मग सिलेंडरचा रेडियस किती रे 7. सिलेंडरचा रेडियस किती आहे 7. 7चा काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर अपॉन आर म्हणजे कोणाचा रे, खाली आर कोणाचा आपल्या कोणचा, त्याचा रेडियस किती बरं 3.5 ब्रॅकेट स्क्वेअर. बस एवढंच कॅल्क्युलेशन आपलं सिंपल राहिले. मग आता पुढे काय होईल बघा, 3 इंटू 7चा स्क्वेअर असं करा, 7 इंटू 7 अपॉन 3.5 चा स्क्वेअर काय होईल 3.5 इंटू 3.5. ओके, 7 1 जा 7, 7 5 जा 35. पॉइंट नंतर एक संख्या मग आपली काय 0.5. 7 1 जा 7, 7 5 जा 35. पुन्हा इथं काय आले 0.5 इज इक्वल टू इथं किती बरं 3 अपॉन किती होणार इथं 0.5 इंटू 0.5. 0.5 इंटू 0.5 किती 0.25. 25. आता पॉइंट आला, पॉइंट नंतर किती नंबर आहे 2. म्हणून आपण काय करू, याला मल्टिप्लाय पण 100 ने करू आणि डिवाइड सुद्धा काय करू 100 ने करून टाकू. मग काय होईल बघा 3 इंटू 100 किती आहे बरं 300 अपॉन बघा 2 0 काढून टाकले, पॉइंट नंतरच्या दोन संख्या पण गेल्या ना, मग काय राहिलं आपल्याकडे 25 इंटू 1 म्हणजे किती आला 25. देअरफॉर नंबर ऑफ जग्स इज इक्वल टू 25 ने भाग जाऊ शकतो, 25 1 जा 25 आणि 25 12 जा किती होणार आहे 300. म्हणजे नंबर ऑफ जार्स किती लागणार आहे बरं 12. हे 12 जग जर आपण भरून घेतले म्हणजे 12 जर याच्यात ओतले तर हा सिलेंडरिकल शेप सुद्धा पॉट काय होणार आहे भरून जाणार आहे. हा पॉट भरण्यासाठी किती जार ओतावा लागेल याच्यामध्ये 12 जार ओतावा लागेल. हे सोपं राहील थोडं त्याच्यापेक्षा, बरोबर. अशा प्रकारे आपण इथं प्रॅक्टिस सेट 7.1 चा 6 एक्झाम्पल घेतलेले आहेत. पुढचे एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरला घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.